काँग्रेस गुंगी गुडिया टीकेवर ठाम आहे. तर बोलत नाही म्हणून गुंगी गुडिया शब्द वापरला. गुंगी गुडिया अपशब्द नसून वर्ण नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टीकरण दिलं. आम्ही केलेलं गुंगी गुडिया वर्ण बरोबरच असल्याचंही सपकाळांनी म्हटलंय. अर्ध खातं स्वतःकडे घेऊन त्यांनी दुर्गा असल्याचं सिद्ध करावं, हर्षवर्धन सपकाळ यांनी हे आव्हान दिलेलं आहे. उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती एक आमदाराला ज्यांच्या प्रतिमेच्या अनुषंगाने आधीच सांगितलं त्यांच्याकरवी पत्रकारांना चूप बसवतात. हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे. अशा वेळेस हाताची घडी तोंडावर बोट ठेवणं म्हणजे चूप बसणं आणि त्याची भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी निभावल्याच्या अनुषंगानं गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. गुंगी गुडिया ही शिवे आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही, हे एक वर्णन आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसची मतभिन्नता होती, मतभेद होती, वैचारिक स्वरूपाच्या काही आमचा त्यांचा संघर्षही कुठे होता. मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं कुठली शंका उपस्थित राहू शकत नाही. आणि अशा एका बाणेदार आणि एकदा परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे. या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावं. आम्ही सुचित्राताईंना टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगी गुडिया म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गाय साबित करावं. आणि दुर्गाय साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं तर दुर्गाय सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थ खातं स्वतःच्याकडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं. त्यांनी ताबडतोब अपघाताचा जो शोध आहे तो लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी सांगावं. त्यांनी ताबडतोब अजितदादांनी लाडक्या बहिणीचे जे 1,500चे अनुदान वाढून 2,100 ते 2,500 करणार तर सांगितलं ते करावं.